होता, त्याचाच बदला एकनाथ शिंदेने घेतलाय आणि राजन विचारे यांनी आमच्यासोबत राहायला पाहिजे होतं, परंतु राजन विचारे का राहिले नाही, कारण त्यांना ठाण्याचा नेता व्हायचं होतं आणि शिल्लक सेनेचे नेते अशा प्रकारचा आरोप केला. मला वाटतं नरेश म्हस्केचं एवढंच तुम्ही घेऊ नका, कारण तुम्हाला ठाण्याचा ती व्यक्ती काय आहे ती तुम्हाला थोड्या दिवसात कळेल. आणि एक लक्षात घ्यावा, मी ज्या पक्षामध्ये मी कार्यरत होतो त्या पक्षामध्ये मी प्रामाणिकपणे त्या पक्षाची प्रामाणिक आहे, लोकांची प्रामाणिक आहे आणि मी त्या पक्षाने जे काय मला आज बनवलेलं आहे त्या पक्षाबरोबर मी आहे. त्यामुळे त्याला उत्तर देणं मला काय हे नाही आहे. पहिली गोष्ट अशी आहे की त्यांनी गद्दारी केलेली. आज ती मंडळी जी आहेत, आज तुम्हाला आणि दिघे साहेबांना जाऊन 28 वर्ष झाले, तुम्हाला आज आठवलं का? तुम्हाला दिघे साहेबांना जाऊन 28 वर्षानंतर तुमचं तोंड उघडतंय. तुम्ही त्यावेळेला बोलायला पाहिजे. 28 वर्ष गप्पा का बसला? तेव्हा तुम्ही स्टेटमेंट, आज इलेक्शनला उभं राहिले लोकांना दिशाभूल करण्यासाठी तुम्ही ते हे करतायत. आणि तुम्ही बघितलं असेल, आज दिघे साहेब या ठाणे जिल्ह्याचं दैवत होते. त्यांनी आज कित्येक असे कार्यकर्ते घडवलेले आहेत, त्यातला एक मी कार्यकर्ता आहोत. आणि आज तुम्ही बघितलं असेल, त्यांनी कबूल केलं ना, धर्मवीर जो पिक्चर काढला होता तो पिक्चर मी खोटा दाखवलाय, आता मी खरा दाखवणार आहे. म्हणजे कबूल केलं ना, संपला विषय. त्याच्यामध्ये उत्तर आलंच तुम्हाला त्याच्यामध्ये.